मी डॉक्टर सुरेश सुबाळे, ऊस पैदासकार म्हणून या ठिकाणी मध्यवर्ती ऊस संशोधन केंद्र पाडेगाव या ठिकाणी कार्यरत आहे. आज आपण दिवसभर जी माहिती घेतली त्याच संदर्भामधला तुमचा जो महत्त्वाचा प्रश्न होता की नेमकं ऊसाचं बियाणं कसं तयार होतं किंवा ऊसाच्या नवीन जाती कशा तयार होतात याबद्दल जे माणसामध्ये आपल्या शेतकऱ्यामध्ये कारखानदारामध्ये जे कुतूहल आहे त्या संदर्भात मी तुम्हाला थोडक्यात 1-2 ते 3 मिनिटांमध्ये माहिती सांगतो की ऊसाला जे तुरे येतात तर त्या तुऱ्यामध्ये नर आणि मादी असं दोन्ही प्रकारचे फुलं असतात. तर त्या नर मादीमध्ये आपल्याला जर आपण बघितलं तर त्यांच्यामध्ये सिंक्रोनायझेशन नसतं. म्हणजे ज्यावेळेस मादी सकाळी 5:30 ते 5:45 तयार होते म्हणजे मादीमधला जो चिकटपणा असतो ज्याला आम्ही स्टिग्मा म्हणतो किंवा ज्याला आपण श्रीकेशर म्हणूया, त्या श्रीकेशरचा जो चिकटपणा असतो तो 5:30 पहाटे सकाळी 5:30 जास्तीत जास्त 5:45 पर्यंत आर्द्रता असेल तर असतो. आणि जे नर तयार होतात, नर फुलं जे असतात त्यामध्ये जे पुकेशर तयार होतात तर त्याला 8:30 ते 9 वाजता ऊन पडल्यानंतर सूर्यप्रकाश पडल्यानंतर त्याचं बस्टिंग होतं. आणि मग अशा वेळेस काय होतं की जनरल तुम्ही म्हणाल तुरे तर एवढे येतात, तुम्ही तर तुऱ्यातून बी तयार करता, मग आम्हाला तर कधी शेतामध्ये अशी रोपं बघायला मिळाली नाही. त्याचं कारण असं आहे की मादी 5:30 तयार होते आणि नर 8:30-9 तयार होतो. त्या दोघांचं नॅचरली नैसर्गिकरित्या मिलन त्या ठिकाणी होऊ शकत नाही. ज्यावेळेस पुकेशर पडतात त्यावेळेस त्याचा चिकटपणा निघून गेलेला असतो. म्हणून आपल्याला जनरली शेतामध्ये तुरे जे दिसतात त्यापासून बी तयार केलेलं दिसत नाही. परंतु आम्ही संकरीकरण करत असताना कोइंबतूर, राधानगरी, आगाली या ठिकाणी जाऊन त्या ठिकाणी जे तापमान असतं तर ते 20 डिग्री टेम्परेचर आणि 80 डिग्री आर्द्रता ह्या ठिकाणी त्याला पाहिजे असते. आणि ऑगस्ट-सप्टेंबर महिन्यामध्ये जर पावसाचं प्रमाण चांगलं असतं तुरे आपल्याकडं, तुम्हाला पण माहिती आहे की आपल्याकडे जास्त पाऊस पडला तर आपल्या ऊसाला तुरे येताना दिसतात. तर आपल्याकडे दरवर्षी येत नाही म्हणून आम्ही कोइंबतूर या ठिकाणी जाऊन 15 दिवस आम्ही काय करतो की सकाळी पहाटे जाऊन आपल्याला जे डिझायर आहे म्हणजे एखादी व्हरायटी आहे तिच्यामध्ये तुमचं उत्पादन भरपूर देणारी व्हरायटी, परंतु त्याच्यामध्ये साखरेचं प्रमाण कमी आहे. मग आम्ही साखरेचं प्रमाण जास्त असणारा वाण हा नर वाण म्हणून निवडतो आणि ज्याचं उत्पादन जास्त आहे हा मादी वाण म्हणून निवडतो. एक उदाहरणासाठी सांगतो, असे अनेक कॅरेक्टर घेऊन आम्ही त्या ठिकाणी व्हरायटी काढत असतो. तर सकाळी 5:30ला सकाळी शेतामध्ये जाऊन नर वाणाचे तुरे आम्ही काढून आणतो आणि ते तुरं 500 वॅटच्या बलखाली 200 वॅटच्या बलखाली एका काचेच्या रूममध्ये आणून त्याला ते तापवले जातात आणि त्यामध्ये जे 8:30-9चं जे टेम्परेचर असतं ते तयार केलं जातं. आणि तसं केल्यामुळं ते जे पुकेशर असतात ते बस्ट होतात आणि बस्ट झालेले ते पुकेशर आम्ही 5:30-5:45च्या दरम्यान शेतामध्ये ज्या मादीवर आपल्याला टाकायचं म्हणजे ते जास्त साखरेचे पुकेशर आपण त्या जास्त उत्पादन देणाऱ्या मादीवर आणून टाकतो. त्यावेळेस मादीमध्ये चिकटपणा असतो आणि ते पुकेशर त्याला ते चिकटले जातात आणि साधारणपणे 25 ते 30 दिवसामध्ये त्याचं बी तयार होतं. आणि नंतर ते बी चांगलं वाळल्यानंतर आपण ते बी काढतो. एक जिऱ्यासारखं आपण जर बघितलं तर ऊसामध्ये जिऱ्यासारखं बी असतं आणि त्या बियापासून समजा एक संकर केला तर आपल्याला एका संकरापासून 1000 रोपं मिळाली तर ती एक रोप म्हणजे भविष्यातली एक जात असा त्याचा उद्देश असतो. आणि ते जेवढी रोपं तयार होतील तेवढी रोपं आपण शेतामध्ये लावतो आणि एका रोपापासून पुन्हा आपण एक ओळ लावतो आणि एक ओळीपासून पुन्हा आम्ही 4 ओळीचे ट्रायल घेतो. आपल्या विद्यापीठ पातळीवर घेतो, राज्य पातळीवर घेतो, देश पातळीवर घेतो. जवळजवळ संकर केल्यापासून ते व्हरायटी निर्माण होईपर्यंत आपल्याला 10 ते 12 वर्षाचा कालावधी त्या ठिकाणी लागतो. आपल्याला असं वाटतं एखादी जात निर्माण झाली शेतकऱ्याकडे आली की आपल्याला तो आनंद होतो, परंतु त्या पाठीमागं शास्त्रज्ञाचं पहाटे 5:30 उठणं असेल किंवा 10 वर्षाचा त्याचा कठीण परिश्रमामधून सगळ्या टेस्टिंगमधून ती व्हरायटी जाते आणि ती आपल्यापर्यंत पोचते. आणि ती व्हरायटी जेव्हा शेतकऱ्याच्या शेतावर कारखानदारासाठी पसंतीस पडते त्यावेळेस खऱ्या अर्थानं शास्त्रज्ञाला सुद्धा आनंद होतो. आपण या ठिकाणी जो हा प्रश्न विचारला त्याबद्दल आपला धन्यवाद. थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.